जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। 100% आदिवासी समाज आणि लाभार्थ्यांप्रती प्रचंड सहानुभूती असतो। कोणत्याही आदिवासी समाजाला अन्याय होणार नाही, चुकीच्या गाई खरेदी केल्या नाही आणि सत्य बाहेर आणावंच लागतंय म्हणत रोहित पवार आणि माणिकराव कोकाटे यांचे अजून 2 व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले। सोशल मीडियावरती त्यांनी व्हायरल केलेले व्हिडिओ हे त्यांचे तेच आहेत की विधान भवनामध्ये त्यांनी रमी खेळल्याचे अगदी असे संपूर्ण 18 ते 20 सेकंदाचे व्हिडिओ त्यांनी परत 2 व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकलेले आहेत। ते टाकताना त्यांनी असं वक्तव्य सुद्धा केलं आहे, त्याच्यासोबत लिहिलेलं सुद्धा आहे की सभागृहात कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे। पुढील विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयात सभागृहात चर्चा सुरू होती, पण नवसाळा गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्यांची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो। विजताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय। आज राजीनामा देऊन शेतकऱ्यावर ते उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांची भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा त्यांनी केली। हे दुर्दैवी आहे। मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती। विधानमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले व्हिडिओ हे शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाविलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागते। आता चौकशी करायचीच, कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता असं त्यांनी काहीसा मजकूर लिहून त्यांनी X वरती हे 2 व्हिडिओ शेअर केले आहेत। शासन ज्या दुधाळ गायी आहेत त्यांचा लाभ हा 90% दिलेला आहे। हे 70,000 रुपयाचा एका गायीच्या मागे असलेले 90% अगेन्स्ट म्हणजे पुढे विम्याच्या माध्यमातून, त्यामुळे 66 गायी दुधाळ गायीच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला। मी सभागृहात ऑनलाईन रमी खेळत नव्हतो, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं। याच प्रकरणाची चौकशी करावी आणि त्यात मी जर दोषी आढळलो आणि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनात यासंबंधी निवेदन दिलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असंही माणिकराव कोकाटे यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। तर ही जाहिरात स्किप करण्यासाठी खरंच 42 सेकंदाचा वेळ लागतो का असा सवाल रोहित पवारांनी यामध्ये विचारला आणि याची शासन ज्या दुधाळ गायी आहेत त्यांचा लाभ हा 90% दिलेला आहे। हे 70,000 रुपयाचा एका गायीच्या मागे असलेले 90% अगेन्स्ट म्हणजे पुढे विम्याच्या माध्यमातून, त्यामुळे 66 गायी दुधाळ गायीच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।